हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे रोहिणीज लाईफस्टाईल. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की उरलेला पार्ट आपण उद्या शेअर करूया. तर हा आहे विठ्ठल मंदिराचा उरलेला पार्ट. आता तुम्हाला हे जे मी दाखवलं ही सीतेची न्हाणी म्हणतात. न्हाणी म्हणजे अंघोळीचं. जुन्या काळामध्ये असं म्हटलं जातं की तर सीता माता अंघोळ करायची. आता ते कसं काय एवढं मला डिटेलमध्ये माहीत नाही, पण असं त्या विहिरीचं नावच आहे सीतेची न्हाणी. आणि तिथे कायम पाणी असतं. तिथलं जर पाणी आटलं तर समजायचं की दुष्काळ खूप भयंकर आहे, आणि तिथलं जर पाणी राहिलं तर मग दुष्काळ एवढा कडक नसणार असं जुनी लोकं म्हणायची. म्हणजे आम्ही लहानपणी यायचो ज्या जुन्या लोकांसोबत, ते लोकांचं बोलणं आम्ही ऐकायचो की ही विहीर जर कोरडी पडली तर दुष्काळ भयंकर असणार आहे, आणि कोरडी जर नाही पडली पाणी असेल तर दुष्काळ फारसा जाणवणार नाही चालू वर्षी. तर आता आम्ही मेन मंदिरच्या बाहेर पडलो आणि आता चाललो होतो मागच्या मी तुम्हाला जे वरून ते 2 मंदिरं दाखवली होती त्या बाजूला, तिकडे चाललो होतो. आता आम्ही जरा लांबच्या रूटने हे पुढे निघाले, म्हणून मग मी त्यांच्या मागोमाग आले. विहिरीजवळून सुद्धा शॉर्टकट आहे, पण ही सगळी पुढे आलेली होती. आणि संध्याकाळचं खूप छान असं सुंदर वातावरण झालं होतं. सूर्य मावळतीला चालला होता आणि पोरं मात्र खूप एन्जॉय करत होते. आदी, विराज. आता हे वडाच्या पारंब्या इथे अगदी खाली हाताला लागत होत्या. तशा तर वडाच्या पारंब्या खालीच असतात, पण हा वडच असा खाली झुकलेला होता. आणि इथं ही छोटीशी नदी आहे, त्या नदीच्या लेवलला आलेला. तर इथे पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं. आता मे महिना चालू असल्यामुळे इथलं पूर्ण पाणी आटलेलं आहे. पावसाळ्यामध्ये हे तुडुंब भरून असतं, आणि आषाढी कार्तिकीला तर पाणी असतंच. तर सूर्य किती छान दिसत होता. आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलं कुलूप लावलेलं, तर हे जे द्वार आहे ते कुलूप लावलेलं म्हणजे जे शॉर्टकट आहे तो हा आहे. आषाढी कार्तिकीला इथं ओपन असतं, आणि पूर्वी असायचं पण आता बंद केलंय का माहीत नाही. पण आता बंद केलं. आता आम्ही लहानपणी यायचो तेव्हा सगळं ओपन होतं, आणि हे लोखंडी जे आहे ते पण नव्हतं, पण आता बंद करून घेतलेलं आहे. कारण दिवसेंदिवस मंदिराची ओळख लोकांना होत चालली, आणि लोकही खूप यायला लागलेत आषाढी कार्तिकीला. पूर्वी म्हणजे आम्ही लहान असताना थोडीशी लोक म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील वासुंदे, खडकवाडी, पळशी, अशा मांडवं, पोखरी या भागातलीच लोकं यायची. पण जसं आता पारनेर तालुक्यात हे मंदिर आहे, जसं सोशल मीडियावर म्हणा किंवा बरेच या मंदिरावरती व्हिडिओ बनवले गेले, त्यामुळे लोकांना माहीत झालं. मग आता पंढरपूरला जाण्याऐवजी पारनेर तालुक्यातील बरीचशी लोकं प्रति पंढरपूर म्हणून पळशी गावाला येतात आषाढी कार्तिकीला. आणि हे मी तुम्हाला दाखवलेले हे 2 मंदिरं. आता इथं तर पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं. ही किटी आहे पहा, भरपूर पाणी असतं. या पाण्यातून वाट काढून यावी लागते पावसाळ्यात. तर हे आहे सोमेश्वरांचं मंदिर महादेवाचं, आणि हे खूप पुरातन मंदिर आहे. पहा आता मी तुम्हाला हे दाखवते. हे नंदी, आणि वरती तर घामाने अक्षरशः दगडाला सुद्धा घाम आलाय. पहा वरती मी तुम्हाला दाखवते, ओलं ओलं दिसत असेल तुम्हाला, दगड सुद्धा घामळेत. एवढं प्रचंड गरमी आहे आणि उन्हाळा आहे. आणि जुनं मंदिरांची कामच पहा किती सुरेख असतात. कुठंही मातीचा किंवा सिमेंटचा वापर नाही, पूर्ण दगडामध्ये हे बांधकाम आहे. आणि आतमध्ये तुम्हाला आता जो मेन गाभारा आहे महादेवांचा, सोमेश्वर महादेवांचा, ते मी तुम्हाला दाखवते. तर ही पहा, ही महादेवांची पिंड, आणि हा बाहेरचा गाभारा आहे आणि हा आतला गाभारा. तर सगळे जण दर्शन घेत होते, आणि ही महादेवांची पिंड. आता वरचं तुम्हाला हे घुमट दाखवत आहे. पहा दगड कसे ठेवलेले आहेत, पहा एकावर एक. इथे कुठंही सिमेंट नाही, फक्त पूर्ण दगडामध्येच हे केलेलं आहे. असं वाटतंय हे पूर्ण दगडामध्येच कोरलेलं असावं मंदिर. तर पहा आता आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं आणि मग बाहेर आलो. आदित्यचं चाललेलं होतं. आदित्य कुठल्याही मंदिरात जाऊ त्याला अगरबत्ती आणि दिवा लावावाच वाटतो. तो शोधत होता दिवा, तर त्याला दिवा सापडला नाही, पण अगरबत्ती आणि माचीस सापडली. मग त्याने अगरबत्ती तरी लावली. आणि आम्ही पण काही सोबत घेऊन आलेलो नव्हतं, फिरायला म्हणून आलेलो.
तर माचीस वगैरे लावून झाली. तर विराज थोडंसं म्हणत होते की आमचा व्हिडिओ घ्या. मग आम्ही थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं आणि मग निघालो बाहेर. असं म्हणतात, महादेवाच्या मंदिरातून किंवा कुठल्याही मंदिरातून बाहेर येताना देवाकडे पाठ करू नाही, देवाकडे तोंड करून बाहेर पडावं. त्यामुळे आम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मंदिराच्या मागच्या साईडला पोरांना जायचं होतं, कारण हे मंदिर असं थोडं खाली होतं आणि वरती असं उंच भाग होता. म्हणजेच हे मंदिर असं कोरल्यासारखं वाटतंय. बहुतेक इथं मोठा दगड किंवा खडक असावा आणि त्या खडकामध्येच हे मंदिर कोरलेलं आहे. आणि हा वरचा भाग आहे पा. वरती जायला पायऱ्या आहेत. पोरं अगोदरच वरती जाऊन बसली होती. इथं ताईंना थोडेसं फोटो काढायचे होते दोघांचे, तर मग इथे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ घेतले. त्यानंतर मग इथे पहा मुलं एन्जॉय करत होती. आमच्यापेक्षा मुलांनी प्रचंड एन्जॉय केला. कोण दगड फेकते, कोण काय. आणि सूर्य पाहना पूर्ण आता सूर्य डुबण्याच्याच मार्गावर होता. त्यात आधीच्या करामती चालूच होत्या. आम्ही आता खाली उतरलो सगळे आणि हा मात्र वरती चढलेला. तर पाहता आम्ही सगळे उतरलो आणि हा वरती. इकडून याला उडी मारायची होती पण सगळे ओरडले. त्यानंतर मग हा खाली आला. त्याला सरळ सांगितलं की पायऱ्यांनी सरळ खाली ये, तिथून उडी मारू नको, पडशील म्हणून. मग हा खाली आला. त्यानंतर मग इकडे बाजूला हे जे गणपतीचं मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं आणि मग निघालो परतीच्या मार्गावर. तर पहा ही आहे किटी आणि ही पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेली असते. आता इथं विराज बसलेला दिसतोय, त्यावरून सुद्धा पाणी चालू असतं आणि त्या पाण्यातून मार्ग काढून यावं लागतं ज्यावेळेस आषाढी कार्तिकीला आपण इथे दर्शनासाठी येतो. आषाढीच्या वेळेस तर एवढं पाणी नाही, पण कार्तिकीच्या वेळेस तर फुल पाणी असतं. तर पहा निघालो होतं रिटर्न. त्यात पोरांचं चाललं होतं, त्यांना चिंचा पाडायच्या होत्या. जे मंदिराच्या समोर चिंचेचं झाड आहे आणि त्यांचं चाललं होतं काठी शोधायचं काम. आम्ही नको म्हणत होतो आणि पोरं म्हणत होते की काठी घ्यायची चिंचा पाडायला. नको नको कायला आपल्याला चिंचा लागत आहे. तर पहा सूर्य पूर्ण मावळतीला गेला होता आणि आता आम्ही निघालो आहे घरी. तर पहा ही खिडकी आहे. आता हे जे लावलेलं आहे लोखंडी, तिथे आषाढी कार्तिकीच्या वेळेस जे दर्शनाची रांग असते ती असते. आणि हा होता तो शॉर्टकट, जे मी तुम्हाला म्हटले की हा शॉर्टकट आहे. पण सगळे पुढं गेलेले होते म्हणून मग मी त्यांच्या मागोमाग आले. आणि मग जाताना मात्र त्यांना म्हटलं की इथून जवळूनच शॉर्टकट आहे, म्हणजे विहिरीच्या वरून पहा हा मार्ग आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि पळशीचं हे प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिर तुम्हाला कसं वाटलं. तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.